मॅडम, मला एका गोष्टीचं कुतूहल होतं. आपण जेव्हा गुगल मॅपवर पंढरपूरची नदी बघतो, तिचं नाव भीमा असं दाखवतो. पण आपण अभंगात किंवा संतांच्या किंवा वारकऱ्यांच्या तोंडून जेव्हा ऐकतो, तेव्हा ते चंद्रभागा असा उल्लेख करतो. ते असं का? ही भीमा नदी जेव्हा पंढरपूरच्या जवळ जाते ना, तेव्हा तिथे असा एक चंद्रकोरीचा आकार तयार होतो आणि म्हणून त्या चंद्रकोरीच्या आकाराला भक्त प्रेमाने चंद्रभागा नदी म्हणतात. आणि तिथे पोचले की उन्हातान्हातनं चालून आलेले, पाय दुखत असतात असे सगळे थकलेले भक्त पांडुरंगाच्या आशेने, दर्शनाच्या आशेने तिथे जातात. त्या चंद्रभागेच्या वाळवंटात स्नान करतात आणि मग ते विठोबाच्या दर्शनाला जातात. त्यामुळे चंद्रभागा हे नाव तिच्या भक्तांनी, पण पांडुरंगाच्या भक्तांनी अतिशय प्रेमाने ठेवलेलं भीमा नदीचं. किती काव्यात्मक विचार आहे ना हा. मला वाटलं होतं काहीतरी वेगळा इतिहास असेल. नाही, इतिहास तर आहेच, पण तुला माहितीये मैथिली, भावनिक नातं या सगळ्याशी खूप जास्त आहे. तुला माहितीये, इतके शेकडो मैल आपल्या घरापासून पंढरपूर पर्यंत पायपीट करत आलेला तो भक्त त्या क्षणी इतका दमलेला असतो आणि जेव्हा आपलं उद्दिष्ट पूर्ण होतं ना, तेव्हा आलेला तो एक वेगळा थकवा असतो आणि तो त्या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये आंघोळ केल्याने निघून जातो. तिथे तो भक्त पुन्हा एकदा शुद्ध होतो आणि मग पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातो. हे अनेक लोक तर असे पण आहेत माहितीये, कारण मंदिराचा परिसर आणि लोकांची संख्या याचं गणित बघितलं तर तिथे खूपच कठीण आहे एवढी लोकसंख्या जाऊन त्यांनी दर्शन घेणं. मग अनेक लोक काय करतात माहितीये, चंद्रभागेच्या पाण्यात स्नान करतात आणि माघारी फिरतात कळसाचं दर्शन घेऊन. त्यामुळे चंद्रभागेच्या पाण्यातल्या स्नानाला फार मोठं महत्व आहे. तू ते गाणं ऐकलं असशील ना, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करितासे पाप भंगा, करितासे, अशी ही पापभंग करणारी चंद्रभागा नदी. त्यामुळे भक्तांचं एक अतूट नातं चंद्रभागेच्या पाण्याशी असतं आणि तीच ती भीमा नदी. ही नदी उगम पावते तेव्हा तिचं एक वेगळं नाव असतं आणि जेव्हा तिचा मोठा प्रवाह होतो, ती एक प्रदेश पूर्ण व्यापून टाकते, तेव्हा तिचं नाव अनेकदा वेगळं असतं. वारी आपल्याला फक्त चालणं नाही शिकवत, वारी आपल्याला वळणं घेत चालणं शिकवते, जे आपल्या आयुष्यातही आवश्यक असतं. बरोबर ना मंडळी? खरंय मॅडम, निसर्गाला आणि संस्कृतीला एकत्र वेणणं हे फक्त आपल्या परंपरेतच असू शकतं. तुम्हाला वारीतल्या चंद्रभागेच्या स्नानाची आहे एखादी आठवण असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन, आणिक दर्शन.